नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज मी एक वेगळं कॅरेक्टर घेऊन आले आहे आणि असं नाही आहे की जसं मी नेहमी म्हणते की हां म्हणजे वेगळं इन द सेन्स आपण पहिले पण याच्यावर बोलले वगैरे, असं नाही आहे. एकदम नवीन ब्रँड न्यू करकरीत कोरं कॅरेक्टर घेऊन आलेले आहे. तुम्हीच मला सजेस्ट केलेलं आहे. कितीतरी कॅरेक्टर्स मला तुमच्याकडनंच सजेस्ट झाले. फॉर एक्झाम्पल किल्पाचं कॅरेक्टर, त्याच्यानंतर हाचं कॅरेक्टर, असे बरेच आहेत. अजून आहेत 2-3 जे तुम्हीच मला सजेस्ट केले आणि नंतर तुम्ही त्या कॅरेक्टर्सच्या पॉडकास्टना भरभरून प्रेम दिलं. तसंच हे एक वेगळं कॅरेक्टर मला म्हणजे लास्ट एक महिन्यापासूनच, 2 पण नाही, 1 महिन्यापासूनच सजेस्ट होत आहे. सो म्हटलं एक तर ट्राय बनता आहे ना, सो लेट्स गिव इट अ शॉट आणि ट्राय करून बघूया. म्हणून मी थोडंसं स्टडी करत होती या कॅरेक्टरला, काय झालं आहे नेमकं, काय आहे. म्हणजे ॲक्च्युली मला जेव्हा हे कॅरेक्टर सजेस्ट झालं ना, तेव्हा त्या कॉमेंटमध्येच लिहिण्यात आलं होतं की म्हणजे ह्याचं बॅकग्राऊंड काय आहे ह्या कॅरेक्टरचं आणि काय सीन झालं आहे आणि ज्यामुळे लोक अचानक इतकं म्हणजे त्यांना असं वाटतं आहे की त्यांच्याबरोबर दगा झाला आहे किंवा त्यांच्याबरोबर जे काही झालं आहे ते बरोबर नाही झालं आहे किंवा ही चीटिंग करते आहे असं वगैरे, जे एक चीटिंगवाली फिलिंग असते ना ती होती. आणि मी म्हटलं हां बरोबर आहे, हे तर असं जर कोणी वागत असेल किंवा असं जर कोणी केलं असेल तर डेफिनेटली दिस इज नॉट राईट आणि म्हणून हे कॅरेक्टर बघायला पाहिजे. आणि म्हणून मी ते बघितलं आणि टॉपिक इंटरेस्टिंग आहे. सो आय होप तुम्हाला पण तो इंटरेस्टिंग वाटेल. जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजच्या पॉडकास्टला आणि आजच्या कॅरेक्टरची ओळख करून देते. या कॅरेक्टरचं नाव आहे दिवानी इन युरोप. सो या दिवानीचा सीन असा आहे की ही काही वर्ष युरोपमध्ये होती. युरोपमध्ये म्हणजे एक देश आहे ना वेडन, त्या वेडन देशामध्ये ही होती. आणि नंतर मग काही हिने कारणं दिली थातुरमातूर, म्हणजे त्याच्यावर आपण आता पुढे डिस्कस करणारच आहे म्हणून आता थातुरमातूर म्हणते. अशी कारणं दिली आणि अचानक हिने रातोरात ठरवलं की आपण, रातोरात नाही म्हणजे त्यांच्यासाठी असेल बरंच विचार वगैरे करून, पण आता हेच म्हणावं लागेल रातोरात, कारण जर विचार करून केलेला कुठला निर्णय असेल तर तो 6 महिन्यात लगेच बदलला जात नाही. म्हणजे ह्याच्यावरूनच कळतंय की हे लोक किती बालिश आहेत, किती इम्पल्सिव्ह आहेत आणि किती म्हणजे केअरलेस आहेत. काही आता वाटलं तर हे केलं, आता वाटलं तर ते केलं, असं वागलं. अशी लोकं जी असतात ना, ज्यांच्यावर कुठल्या जबाबदाऱ्या नसतात किंवा जे मनमौजी असतात किंवा कधीच त्यांना आपण कुठल्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल नाही धरू शकत, ते कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याच्या लायकीचेच नसतात, कारण त्यांना स्वतःची डिसिजन मेकिंगच नसते. कधी तळ्यात, कधी मळ्यात, कधी वाटेल तसं वागायचं. भरपूर पैसा आहे, त्या पैशाची काही इज्जत नाही करायची. मिळालं आहे तर मग आता कसंही आपण यूज करायचं आणि काही विचार नाही करायचा, होऊ दे खर्च, अशा टाईपची ह्या लोकांची वृत्ती असते. सो तेच आहे अगेन की मी तेच म्हणेन की मिळालेल्या लक्ष्मीचा आदर करायला शिका, मिळालेल्या लक्ष्मीला जपून वापरा. कुठलीही गोष्ट आपल्याला जर नशिबाने मिळाली आहे किंवा कष्टाने मिळाली आहे किंवा व्हॉट्सो एव्हर रिझनने मिळाली आहे, ती कोणासाठी तरी स्वप्न असू शकते. तर तेव्हा असा नेहमी विचार करा की आपण जे लाईफ जगतो आहे ते कोणासाठी तरी स्वप्न असू शकतं, ज्याला खूप गरज असू शकते अशा लाईफची, पण ती त्याला मिळालेली नाही आहे आणि ती व्यक्ती कुठेतरी झुरत असेल किंवा त्या व्यक्तीची कुठेतरी अजूनही धडपड चालू असेल, ती अतोनात प्रयत्न करत असेल आणि जी गोष्ट आपल्याला सहजासहजी मिळत गेली, आपल्या नशिबाने का होईना मिळत गेली, आपण तिला इतकं ग्रांटेड घेतो आहे आणि इतकं सहजरित्या आपण बोलतो आहे त्यावर आणि इतकं सहजरित्या आपण म्हणजे खूप कॅज्युअल आहोत त्या बाबतीत, आपल्याला बिलकुलच काही वाटत नाही आहे, कारण सहज मिळालेल्या गोष्टींचं आपल्याला फार काही अप्रूप नसतं किंवा किंमत नसते. जसं की मी आधी पण एका पॉडकास्टमध्ये म्हणालेले आहे, आय थिंक ओणमच्या पॉडकास्टमध्ये म्हणालेले आहे की सहज मिळालेल्या वस्तूंचं आपल्याला खरंच काही किंमत नसते मोस्ट ऑफ द टाईम. जे लोक सारासार विचार करतात त्यांना डेफिनेटली असते. ते लोक नेहमी असा विचार करतात की म्हणजे 5 पैसे पण जरा विनाकारण खर्च झाले तर त्यांच्या मनाला लागतं, हुरहुर लागते. पण काही लोक असे असतात की ज्यांना किंमतच नसते. 5 काय 50 होऊ दे, 500 होऊ दे, हां ठीक आहे ना, गए तो गए और आ जाएंगे, असा ॲटिट्यूड असतो. सो काहीसं हे असंच आहे. तर असं असता कामा नये, कारण का लाईफ माईट नॉट गिव्ह यू चान्स अगेन अँड अगेन. तुम्हाला एक चान्स मिळाला आहे, पण प्रत्येक वेळेला असं होईलच असं नाही. तुम्ही कुठलं तरी काहीतरी करायला जाल, कुठल्या तरी गोष्टीला ग्रांटेड, कारण का कसं असतं ना, तो माणसाचा एक स्वभावच बनून जातो. मग ते कुठल्याही गोष्टीला पटकन असं ग्रांटेड घ्यायला लागतं. हां ठीक आहे, तेव्हा काय नाही झालं ना, आपण एवढं मोठं रिस्क घेणं इज अ गुड थिंग, बट
कुठे घ्यायची आणि कितपत घ्यायची आणि किती घ्यायची आणि किती लोकांना पटवून देण्यासारखी तरी तुमची कारणं असली पाहिजेत. म्हणजे लिटरली दोन्ही वेळेला ह्या लोकांनी सांगितलेली कारणांना काहीही अर्थ नव्हता. पहिले जेव्हा त्यांना तिकडून यायचं होतं, इकडे भारतात परत यायचं होतं, तेव्हा त्यांनी भारतात येण्यासाठी भलतीच कारणं सांगितली लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी आणि लोकांना आपलं पटवून देण्यासाठी, आणि आपण किती देशप्रेमी आहोत आणि आपण किती आपल्याला आपल्या घरच्यांची काळजी आहे वगैरे असं दाखवण्यात आलं. आणि आता सेम इथून जाताना अगदी त्या विरुद्ध कारणं आहेत त्यांची. म्हणजे खरंच तुम्ही किती लोकांना ना तोत्या बनवता. तुम्हाला असं वाटायला लागलं ना या सगळ्या DBS वाल्यांना, आणि स्पेशली हे बाहेरगावी जे इंटरनॅशनलवाले आहेत त्यांना तर म्हणजे मला असं वाटतं की त्यांना काही बोलण्यापेक्षा जे भारतातनं त्यांना बघतात किंवा त्यांच्यावर विश्वास टाकतात किंवा त्यांचं लाईफ बघण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचं म्हणजे त्यांचं ते ड्रीमी लाईफ ते स्वतःचं असल्यासारखं जगण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्या थ्रू त्यांच्या नजरेतून हे जगत असतात, अशा लोकांना पहिले ना चाबोवर मस्त चापकाचे फटके द्यायला पाहिजेत. कारण अशा लोकांमुळेच ह्यांची ही पैदास झालेली आहे आणि अशा लोकांमुळेच यूट्यूबवर ह्यांची संख्या वाढत आहे. म्हणजे अशा लोकांची लोकसंख्या आता यूट्यूबवर वाढत चालली आहे. आणि तुम्ही नोटीस केलं ना तर जो नवीन येतो, जे नवीन कॅरेक्टर येतं ना ते पहिल्या कॅरेक्टरपेक्षा आणि वर्स्ट असतं. म्हणजे बोंबली, मग हा मग किल्पा, मग ती आता अमेरिकावाली गौरा, ती पण तशीच होत चालली आहे. त्याच्यानंतर आता ही म्हणजे एकदम त्याच्याहून एकदम सगळ्यांमध्ये वर्स्ट असं वाटायला लागलं आहे आता. म्हणजे सगळे एकूण एकच, तिथे जाऊन पण धुणी भांडीच दाखवत बसतात, तिथे जाऊन पण त्याच गोष्टी करत असतात. फक्त फरक एवढाच असतो, जी तुम्ही भारतात करतात ते बाहेर जाऊन करतात, बस इतकाच फरक आहे. बाहेर जाऊन ह्या लोकांनी काही झेंडे काढलेले नाहीत किंवा बाहेर जाऊन खूप काही दिव्य काम केलेलं नाही. सो मला हेच सांगायचं आहे की यूट्यूबवरती जी ह्यांची पैदाइश किंवा ह्यांची जी जमात वाढत चालली आहे ना, पिल्लावळ जी वाढत चालली आहे, त्याला वेळीच आपण आळा घातला पाहिजे. आणि त्यासाठी एकच उपाय आहे की आपणच ह्यांना जास्त बघितलं नाही पाहिजे किंवा ह्यांना जास्त फुटेज नाही दिलं पाहिजे, जेणेकरून ह्यांना पण कळेल की नाही ह्याच्यामध्ये काही हे नाही आहे, पॉईंट नाही आहे, आपण एवढं व्हिडिओज टाकून आपल्याला कोणी बघत नाही आहे वगैरे, असं हे ह्यांना जाणीव झाली पाहिजे या गोष्टीची. पण ह्या उलट होतं आहे. लोकांना असं वाटतं आहे की आपण काहीही दाखवलं, काही आपण बाहेर आलो आहे ना, बस आता हीच आपल्याला एक चावी मिळाली आहे लोकांना उल्लू बनवण्यासाठी आणि आपण पूर्ण या संधीचा उपयोग करायचा आहे. आणि आपण काही दाखवलं ना तरी पण आपण बाहेर राहून या सगळ्या गोष्टी करतो आहे ना, ते कसं आहे आपलं लाईफ बघायला लोक बघणारच बघणार. हे ह्यांच्या डोक्यात आता बसलं आहे म्हणून हे वाटेल ते करत चालले आहेत, लोकांचा अनड्यू ॲडव्हान्टेज घेत चालले आहेत. या बाईला पण घाणेरडी सवय आहे खोटे टायटल्स द्यायची, लोकांना उल्लू बनवायचं, क्लिकबेट थंबनेल्स द्यायचं आणि त्याच्यामध्ये भरीसभर म्हणून हिचा नवरा पण काही कमीचा नाही आहे, तो पण बैलोबा संघटनेचाच एक सदस्य आहे. तर हा पण म्हणजे नेक्स्ट लेवलचा बैल आहे, तिथे बसून नुसता बुगू 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 मान हलवत असतो. आणि यांच्या बोलण्यामध्ये किंवा यांच्या वागण्यामध्ये ना अजून तो सराईतपणा किंवा सफाईदार, जे सराईत गुन्हेगार असतात त्यांचं कसं आता अंगवळणी पडलेलं असतं ना, खोटं बोला पण रेटून बोला, तसं अजून आलेलं नाही आहे बॉडी लँग्वेजमध्ये. कॉमेंट सेक्शनमध्ये तर ही बाई एकदम रेटते लोकांना, हा नाही असं नाही, हा असंच तसंच, मी बरोबरच बोलली आहे, मी काय खोटं बोलली आहे वगैरे, हे उलटपुलट बोलत असते. म्हणजे खोटं बोलून पण मैंने तो कुछ किया ही नाही असा आविर्भाव असतो हिचा. पण जेव्हा हे लोक बोलत असतात ना तेव्हा एकमेकांकडे असं बघत असतात की हां मी बरोबर बोलते ना, ती पण बघणार आणि बघणार, बरोबर बोलते ना, हां असंच ठरलेलं ना आपलं. आणि एकमेकांकडनं व्हॅलिडेशन घेत असतात हे की हां आपलं स्क्रिप्ट बरोबर चाललं आहे की नाही, आपण जे बोलतो आहे ते बरोबर चालतं आहे की नाही आपल्या स्क्रिप्टप्रमाणे, हां काही गोंधळ तर घातला नाही आहे ना कोणी, असं एकमेकांनाच बघून हे लोक आखोमध्ये इशारा करत असतात. आणि त्यातूनच सहजच तुम्ही बघूनच कळून जातं की हे लोक नेक्स्ट लेवलची स्क्रिप्टेड फेकाफेकी करत आहेत. आणि इतकं खोटं एक सहज व्हिडिओ माझ्या म्हणजे असंच ह्याचं रिसर्च करत होती तेव्हा डोळ्यासमोर आला की आज माझा नवरा सांगणार तुम्हाला त्याची सॅलरी. आता हे टायटल दिल्यावरती तर बाबा लोकांना म्हणजे उड्याच टाकणार ना, बाबा सॅलरी सांगणार म्हणजे काय. कारण एक सगळ्यांना माहिती आहे की कोणी आपली सॅलरी सांगत नाही.
म्हणजे अगदी कितीही काहीही असलं तरी पण आपण आपल्या लिटरली एकदम जवळच्या माणसांना पण आपली एक्झॅक्ट सॅलरी माहिती नसते की किती आहे, काय आहे, किती कापून किती हातात येतात आणि आपण काय करतो काय. तर हे लोकं दुसऱ्यांना सांगणार का? हे तर म्हणजे लोकांना हेच होतं, काय म्हणतात त्याला, गृहीतच धरलेलं आहे लोकांनी की कोण कोणाची सॅलरी सांगत नाही. पण तरी जर कोणी असं टायटल देतंय की आज सगळ्यात मोठा खुलासा किंवा आज आम्ही सांगणार आहोत आमची सॅलरी आणि तुम्हाला आज माझा नवरा सांगणार आहे त्याची सॅलरी, तर ऑब्व्हियसली ना लोकांना असं वाटतं की अरे असं कसं, जे नॉर्मली लोक करत नाहीत ते हे करणार का, आणि बघूया ना काय सांगतो. म्हणून मग लोकांनी अक्षरशः म्हणजे बघितलं, मीही बघितलं की नेमकं काय म्हणजे मी अजिबात क्युरिओसिटी म्हणून किंवा मला जाणून घ्यायचं आहे की काय, मला हेच बघायचं होतं. मी डोक्यात हेच ठेवून बघितलं की ह्याने काय फेक मारले किंवा काय ह्याने नाटकं केली आहेत, तेच मला बघायचं होतं. कारण मला माहिती होतं की अजिबात सांगणार नाही. आणि तेव्हाच मी पकडलं की ही पण त्याच वळणावर आहे. आणि ते बोंबलीसारखं साडी घालून स्टंट, म्हणजे मी देशभर फिरली, गावभर फिरली साडी घालून, आणि मग लोकांचं रिॲक्शन वगैरे, हे फालतूगिरी ना सेम टू सेम ही त्याच DBSमधनंच त्याचीच पासआउट आहे. ही त्यांचीच पैदास आहे. त्याच्यामुळे हिला ना खरंच आत्ताच हिला दणका दिला पाहिजे, नाहीतर ही सुटणार. म्हणजे थोडी तर सुटलीच आहे, पण आवर तर घातलाच पाहिजे. ते आपलं काम आहे. नंतर पुढे काय होईल नाही होईल ती वेगळी गोष्ट. थोडी तरी कंट्रोलमध्ये आली तरी मिळवलं, हाच माझा हेतू आहे. मला अजिबात असं नाही आहे की बंद व्हावेत किंवा या लोकांनी काय करू नये किंवा कोणी उरू नये किंवा काय. पण जे काही काम करताना ते जेन्युइन करा. लोकांना भुलवायची, लोकांना उल्लू बनवायची, आणि उल्लू बनवून कमवून खाऊ नका. हे तुम्ही आम्हाला बोलता ना की हां ह्याच्या असं कमवलेलं, असं नावं ठेवलेलं. अरे नावं ठेवून, नावं म्हणजे कोणाची खरी रिॲलिटी सांगून कमवलेलं हे कधीही चांगलं. त्याच्यामुळे मला कधीच असं वाटत नाही की मला कोणाचा मी पाप घेते किंवा काय करते, नाही, नेव्हर. कारण मी तुमची रिॲलिटी दाखवते. उलट जे काही पाप वगैरे जे काही असेल ना ते तुमचं तुम्हाला लागणार आहे. कारण तुम्ही लोकांना उल्लू बनवून, त्यांच्या इमोशन्सशी खेळून, तुमच्या प्रित्यर्थ असलेल्या सद्भावनेचा गैरफायदा घेऊन कमवताय. हे महापाप आहे. आणि हे पाप तुम्ही कुठे फेडणार आहात ना ह्याचा विचार तुम्ही आधी करा, नंतर दुसऱ्यांना बोला. हिने व्हिडिओ बनवला, नवऱ्याला अगदी बसवला, जसं मी म्हणाली बुगू बुगू बसतोच तो तिथे. मग बसले आणि मग ही त्याला प्रश्न विचारते. पहिले तर सांगितलं की आम्ही नंतर ते सांगतो, आधी आपण स्टार्टिंगपासून ह्याचा प्रवास, म्हणजे यांचा जो सो कॉल्ड स्ट्रगल आहे, जो स्ट्रगल काहीच नाही आहे. म्हणजे शिक्षण घेणं हा स्ट्रगल असतो का? शिक्षणानंतर असा छोट्या मोठ्या फर्ममध्ये जॉबला लागणं हा स्ट्रगल असतो का? म्हणजे कशालाही स्ट्रगल, हे तर नॉर्मल लाईफ सायकल आहे ना बाबा. तुम्ही शाळेत जाता, मग कॉलेजमध्ये जाता, अजून तुम्हाला शिकायचं असेल तर पोस्ट ग्रॅड करता, त्याच्यानंतर मग अजून म्हणजे तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही एक 25व्या वर्षापर्यंत तुम्ही अजून शिकतच राहता. इथपर्यंत म्हणजे मी मॅक्झिमम सांगते, 25व्या वर्षापर्यंत नॉर्मल शिक्षण तुमचं 21व्या वर्षापर्यंत पूर्ण होतं. त्याच्यानंतर तुम्हाला कुठे ना कुठेतरी, आता ऑब्व्हियसली शिक्षण झालं म्हटल्यावर नोकरी तर करणारच, मग कुठे ना कुठेतरी नोकरी करता. आणि मग नोकरी केल्यानंतर मग त्या नोकरीतनं दुसरी नोकरी, तिसरी एक्सपिरियन्सने तुम्ही पुढे पुढे प्रोग्रेस करत जाता. हे तर नॉर्मल आहे ना, ह्याच्यामध्ये स्ट्रगल तर काहीच नाही आहे. तरी पण ह्यांचा स्ट्रगल, ह्यांचं कसं काय ते मी तुम्हाला सांगते म्हणून त्याच्यात वेळ काढला आणि पूर्ण हेच सांगत बसली की एवढं माझं ह्याचं शिक्षण झालं, ह्यांचं म्हणजे स्वतःचं नाही, नवऱ्याचं, म्हणजे त्याचं एवढं शिक्षण झालं. मग शिक्षणानंतर मग त्याने कॉलेजला गेला, कॉलेजनंतर मग ऑफिस, आणि मग छोटी फर्म, मग मोठी फर्म, मग अजून मग युरोप. ते झालं टाईमपास केला. आणि नंतर मग एंडचं आता सगळं झाल्यावर आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया, ज्याची सगळ्यांना उत्सुकता आहे. पण आता मी ते सांगू शकत नाही, कारण का मी माझ्या कंपनीला लिहून दिले. तुम्हाला तर माहितीच असेल, ते लोक लिहून घेतात की तुम्ही एक्झॅक्ट सॅलरी सांगायची नाही वगैरे, डिस्क्लोज नाही करायची, तर मला प्रॉब्लेम होईल. अच्छा, अरे वा, देव का तुझे एक टवण्या, मोठा शाणा. हे तुला काय आधी माहिती नव्हतं? आत्ता आलं तुला कंपनीचं लेटर? हां, एवढं बकवास करताना काय बोलतो. म्हणजे सगळं ह्यांना पहिल्यापासून माहिती असतं की आपल्याला डिस्क्लोज नाही करायचं. समोरच्या ऐकणाऱ्या व्यक्तीला पण माहिती असतं की नाही डिस्क्लोज करणार. त्यांनी तुम्हाला विचारलेलं पण नसतं, पण मुद्दामून त्यांना डिवचायला किंवा लोकांना ते इन्स्टिगेट करायला,
त्यांना काहीतरी असं गाजर दाखवून मग त्या गाजराचं हे न करता, हलवा न करता त्या गाजराला असं चोडून मोडून कचऱ्याच्या डब्यात टाकायला हे लोक फालतू काहीतरी क्लिकबेट टायटल देतात. कशाला रे, कशाला? ह्याच्याहून म्हणजे किती नीचपणा, किती खाली पडायचं उगाचच लोकांना काहीतरी फालतू बकवास. कोणाला इंटरेस्ट आहे? कोणी तुला विचारलं होतं की तू काय शिकलाय आणि कसा गेला आणि काय केलं आणि काय नाही केलं? हां, मदतच करायची तर लोकांना कर ना मदत. साधं सॅलरी रेंज पण नाही सांगितलं किती आहे ते, त्या मनाने तर ॲटलिस्ट रेंज तरी काहीतरी सांगितलं की एवढं ते एवढ्यापर्यंत एक ॲव्हरेज सॅलरी मिळते म्हणून. पण तू तर ते पण नाही सांगितलंस. म्हणजे किती माणसाने, मी बोलली ना, विथ ईच अपकमिंग हे धुणी भांडी सदस्य वर्स्ट होत जातात हे. आणि खरंच मला अशा ना बैलांचा राग येतो. ते बायका त्या बायका, पण तुम्ही तर त्या बायकांपेक्षाही नेक्स्ट लेवलचं बायकी काम करता. कसे रे तुम्ही? पुरुष म्हणायच्या पण लायकीचे नाही आहेत बैल कुठचे. आता ही बाई कितीतरी मला वाटतं 3-4 वर्ष तिथे राहून नंतर ह्यांनी अचानक एके दिवशी भारतात निर्णय घेतला. मी अचानकच म्हणणार, कारण का तो बिनडोक निर्णय अचानकच घेतलेला होता. तुम्ही किती त्याला सारव करा. ओके, आता ह्याच्यातले मी कॉमन पॉईंट्स सांगते. जेव्हा त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि नंतर भारतात परत जाण्याचा निर्णय घेतला, या दोन्हीमध्ये कॉमन गोष्टी काय होत्या आणि कसं लोकांना मूर्ख बनवलं. जे लोक नाहीच बनणार, कारण लोक जे सुज्ञ आहेत ते ओळखून चुकलेत आणि म्हणूनच मला हे सजेस्ट झालं आहे. तर बरोबर लोकांनी तुम्हाला ओळखलं आहे, अजून लोकांनी ओळखावं म्हणून थोडं क्लिअर करते गोष्टी. पहिली गोष्ट, मुलीच्या दृष्टीने सेफ नाही आहे म्हणे. म्हणजे तिकडे सेफ नाही आहे कारण का तिकडे मुलांसाठीचे कायदे वगैरे खूप कडक आहेत आणि तिकडचं आम्हाला तिला अपब्रिंगिंग नाही द्यायचं आहे. तिकडचं जे कल्चर आहे ते कल्चर आमच्या मुलींवर वगैरे आम्हाला नाही वाटत की तिला तसं त्या कल्चरमध्ये ती वाढावी वगैरे. हे हिचं तेव्हाचं वक्तव्य होतं. जसं की इथे पॅरेंटिंगचे रूल्स एकदम स्ट्रिक्ट आहेत आणि इथे जर आपण मुलांनी असं काही म्हटलं तरी ते लोक लगेच येतात आणि लगेच चौकशी करतात. ते राणी मुखर्जीच्या मूवीचा रेफरन्स वगैरे दिला. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि सगळ्यात कॉमेडी म्हणजे काय की इकडे 16 वर्षाची झाले की मुलं इंडिपेंडेंट होतात. म्हणजे तसं तर चांगलंच असतं, पण मला नाही वाटत माझ्या मुलीने एवढ्या लवकर मला सोडून जावं वगैरे. दॅट वॉज सो फनी. म्हणजे मला असं वाटत होतं की हे काय प्रकार आहे. म्हणजे काही कारण, आता 16 वर्षाचं होणार ते इंडिपेंडंट होणार म्हणून आत्तापासूनच जात आहेत. नंतर मग ते ठीक आहे, चल फेअर इनफ, तिने हे सांगितलं की नाही एकदा इथे शिक्षणाला सुरू झालं की मग इथेच राहावं असं वाटतं, माणूस अडकून जातो, मग इथेच कंटिन्यू करूया असं वगैरे. कट टू भारतातनं परत येताना हिने सांगितलं की नाही ठीक आहे, आता ती खूप एक्सायटेड आहे, तिला युरोपला कधी जातोय असं झालं आहे. अरे म्हणजे अजूनही ती लहानच आहे, अजून पण तिला काय एक्साइटमेंट, जिथे तिचे आईवडील असणार तिथे ती जाणार. ओके. नंतर म्हणे की इथे आता भारतामध्ये आम्हाला सेफ नाही वाटत आहे तिच्यासाठी, त्या मानाने युरोपला खूप सेफ आहे आणि तिथे असं मुली रात्री अपरात्री वगैरे पण फिरल्या तरी पण काही टेन्शन नाही आहे. अरे आता तर तू म्हणत होती की कल्चर आम्हाला आवडत नाही, मग आता हा पण कल्चरचाच भाग आला ना. मग आता ह्याच्यातलं हे कल्चर बरं, म्हणजे रात्री अपरात्री फिरणं आणि सेफचं तर काही, म्हणजे सेफ्टीचं तर बोलूच नका. कारण प्रत्येक देशात प्रत्येक गोष्टीची वेळ सांगून येत नाही, आपल्याला काहीही सांगता येत नाही. आणि काही गोष्टी आपल्या नशिबावर असतात, काही गोष्टी आपल्याबरोबर घडतात, काही ठिकाणी आपण चुकीच्या वेळेला असतो आणि त्या गोष्टी आपल्याबरोबर होतात. सेकंडली, काही गोष्टींची माहिती आपल्याला काही देशांमध्ये पटकन कळते, जसं भारतामध्ये काही झालं तरी इतकं बवाल होतो आणि मीडियावाले सगळं जगजाहीर करतात. व्हेरॅज काही ठिकाणी आपल्याला नाही कळत. आणि असे कितीतरी इन्स्टन्सेस आहेत की UK मध्ये, कॅनडामध्ये, US मध्ये, इतर म्हणजे कुठल्या देशांमध्ये, बाहेरगावच्या देशांमध्ये सुद्धा हे होतंच. काही ना काहीतरी इन्स्टन्सेस होतात इंडियन्सवर किंवा अशा काही ज्या गोष्टी आहेत. आता मला त्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जात नाही आहे मी, पण तुम्ही समजून जा. असं व्हायच्या गोष्टी कुठेही होतात. त्याच्यामुळे इथेच अनसेफ आहे आणि तिथे फुल ऑन सेफ आहे आणि काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सो हे तर एकदम काहीही हा श्री कारण होतं. म्हणजे लिटरली तू एका बाजूला म्हणत होतीस की मला तिकडचं कल्चर मान्य नाही आहे आणि मग त्यांचं ते इंडिपेंडेंट होणं मान्य नाही आहे आणि आपण इथे राहून पण मुलांना आपलं कल्चर देऊ शकतो, हे जरी लोक म्हणत असले तरी पण मला ते कुठे ना कुठेतरी ते परिणाम होतो, म्हणून मला इथे ठेवायचं नाही आहे. आणि आता तू म्हणते की नाही तिथे जास्त चांगलं आहे, तिथे जास्त मी तिथे राहून
तिला आपल्या कल्चरची जाणीव करून देत राहीन आणि ते आपल्यावर असतं. म्हणजे काय कुठल्या लेवलची माणसं आहेत ते. स्वतःच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे नुसते आपले चेंज होत आहेत, एक अल्टी पलटी, झटक्यात कल्टी. दुसरं कॉमन रिझन म्हणजे ह्या लोकांचं जे सांगत होते, बकवास केली या लोकांनी, ते तिथून येताना हे म्हणाले की आमच्या पॅरेंट्सना आमची गरज आहे, आमचे पॅरेंट्स आमची वाट बघतायत आणि आम्ही विचार केला की इथे तर नाही त्यांना आणू शकलो, पण आम्ही इंडियात जाऊन मग त्यांच्याबरोबर इंडिया फिरू, त्यांच्याबरोबर इंडियातले वेगवेगळे राज्य फिरू, वेगवेगळे ठिकाणं एक्सप्लोअर करू आणि म्हणून आम्ही इंडियाला जातो आहे आणि हिला पण आजी आजोबांचं प्रेम मिळायला पाहिजे म्हणून आम्ही इंडियाला जातो आहे. ही असली कारणं सांगितली हिने. आणि कट्टू आता तिथून येताना ही बाई म्हणते की ठीक आहे, आम्ही इथे होतो पण इथे काही फारसं असं फिरणं नाही झालं आणि जे पण काही होतं, जी इमर्जन्सी होती किंवा जे काही ज्या कारणासाठी आम्ही आलेलो आणि जे आमच्या पॅरेंट्सचं वय वगैरे जे आम्ही कारण सांगितलेलं ते आता सगळं काही ठीक झालं आहे. म्हणजे काय वय रिव्हर्स वगैरे होतं की काय? म्हणजे तिथून येताना तुमच्या पॅरेंट्सचं वय होत होतं, त्यांचं वय झालं आहे, त्यांना आता नातवंडांबरोबर राहायला पाहिजे, आपल्या मुलांबरोबर राहायला पाहिजे म्हणून आम्ही येतो. आणि मग 6 महिन्यामध्ये राहिल्यावरती अचानक ह्यांना असं वाटतं की हां ठीक आहे, चला आता हे म्हातारांचे तरणे झाले आहेत आणि आता आपल्याला जायला काय हरकत नाही, यांचं आपण एज रिव्हर्स केलं आहे आता. असं आहे का? झाली हाऊस फिटली राहण्याची तिकडे इंडियामध्ये. आणि आता काय इंडिया फिरणार होते, इंडिया पण नाही फिरवलं आणि आता म्हणे की आता आम्ही त्यांना पण युरोप दाखवतो, त्यांचं पण राहून गेलं तर आता त्यानिमित्ताने आम्ही परत जाऊ, तर त्यांना ह्यावेळेला आम्ही नक्की नेणार. बघूया नेणार की नाही. म्हणजे जर तुझं राहिलं ना इथे बसतान चॅनलचं तर बघूया आपण. जे की मला आता असं वाटायला लागलं आहे की मी जर ठरवलं तर मग हलवूनच शेक इट बेबे, शेक द चॅनल बेबे करूनच टाकेन. तर त्याच्यामुळे आता त्याची काही गॅरंटी मी देऊ शकत नाही आहे. बट हे कसं ना सोयीस्कररित्या तिथे होते तेव्हा भारत फिरवणार होते. अरे भाई तू जिथे आहे ते फिरव ना, आधी ते फिरव. तिथे होती एवढी 4 वर्ष, एकदा पण बोलवलं नाही आणि आता भारतात यायचं म्हणून भारत फिरवायला येणार होती ही बाई. आणि तिथे येऊन तर काय तिकडे पण काही मोठे झेंडेच गाडले, काय केलं तर नाही. आणि परत आता तिकडे चालले तर म्हणते आता परत आम्ही युरोप फिरवणार त्यांना. कसलं काय हे लोक, मी बोलली ना तुम्हाला, हे लोक ना कर्मदळिद्री असतात. हे लोक काही फक्त स्वतःसाठी जगतात, स्वतःसाठी असतं यांचं सगळं जे काही आहे ते आपमतलबी अप्पलपोटी. हे कोणाचे सगळे नसतात. तर त्याच्यामुळे काही फक्त बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात की आम्ही तिकडे जाणार आणि आम्ही असं करणार. आम्ही लोकांना वाटायला की नाही खूप चांगली पोरं आहेत, खूप चांगले, काय नाही. तिसरी गोष्ट, हिचं असं म्हणणं होतं की इथे एज्युकेशन आणि मला तिथून येताना इंडियामध्ये परत जाताना होतं की तिकडे एवढं हे नाही आहे आणि आम्हाला असं वाटतं की इकडे शिक्षणाचा पगडा तिच्यावर नसला पाहिजे. शिक्षणाबरोबरच म्हणजे इतर मुलांबरोबर ती मिंगल होणार आणि मग त्या बाहेरच्या मुलांचं कल्चर तिच्यावर कुठे ना कुठेतरी इफेक्ट होणार त्याचा. तर त्याच्यामुळे आम्हाला इथे नाही राहायचं आहे. आणि मग कट्टू तिथून आता परत युरोपला येताना इंडियामधनं हिचं असं म्हणणं होतं की नाही तिकडे फ्री होतं, इथे खूपच कॉस्टली आहे, लाखोंच्या फीज आहेत एका चांगल्या शाळेत. म्हणजे आम्ही तर हिला काय हायफाय लोक ना, एवढा बाप एवढा कमवतो तर मग थोडी साध्या सुध्या शाळेत टाकणार. मग एवढ्या हायफाय शाळेची फी पण हायफाय असणार ना, पण तेवढीच म्हणजे त्याच्यापेक्षा बेटर स्कूलिंग आणि बेटर एज्युकेशन तिला ह्याच्यात मिळेल तिकडे युरोपमध्ये, आणि ते सुद्धा फ्री. त्याच्यामध्ये पण एक कमेंट होती की म्हणजे उगाचच काहीही बोलायचं म्हणून बोलू नका, उगाचच खोटी माहिती देऊ नका. युरोपमध्ये पण एज्युकेशन महाग आहे. जर तुम्ही इंग्लिश मिडियमला टाकलं किंवा इंग्लिश लँग्वेजमधनं जर इंग्लिश स्कूलमधनं जर मुलांना शिकवलं तर तिकडच्या लोकल स्कूल्स आणि लोकल लँग्वेज म्हणजे तिकडच्या जसं आपल्याला बोमलीने पण सांगितलेलं फ्लक्झमबर्गिश आणि जर्मन आणि ह्या ज्या स्कूल आहेत ह्या स्कूलमध्ये तुम्हाला फ्री एज्युकेशन आहे. बट जर तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये टाकलं तर त्या स्कूल्स महाग आहेत. तर ही रियालिटी तर हिने कन्व्हिनियंटली लपवली. तिथे फ्री आहे करून मग आता तिकडे जायचं आहे म्हटल्यावर तिकडचंच चांगलं बोलायला नको का म्हणून तिकडचं कन्व्हिन्स करायला लागली.
नेक्स्ट खोटं इकडून तिकडे जाताना आणि तिकडून इकडे जाताना कॉमन, की इथे खूप डिप्रेसिंग असं लोकांना वाटतं की इथे किती छान आहे फिरायला, किती मस्त आहे, लोक मजा करतात. पण ते कधी कधीच असतं. मोस्ट ऑफ द टाईम इकडचं वेदर असं आहे आणि इकडे असं म्हणजे खूप कंटाळवाणं वाटतं, खूप जास्त थंडी आहे आणि खायला प्यायला पण लिमिटेड गोष्टी मिळतात आणि आम्हाला खूप क्रेविंग होतं इंडियन फूड. आणि मेन तर आमचं ते आहे, कोणी पण असं भारतात येणार म्हटल्यावर ते आपल्याला सगळे पदार्थ दिसायला लागतात आणि मग ते स्ट्रीट फूड वगैरे भारताला कोणच मात देऊ शकत नाही भारतातल्या त्या फूडचं टेस्ट. आणि इकडे फिरण्यासारखं म्हटलं तर म्हणजे सतत ते बर्फ आणि हे ते बघून पण कंटाळा येतो आणि खूपच असं डिप्रेसिंग वाटायला लागतं वगैरे. हे सगळं कारण म्हणजे जेव्हा ती तिथे होती, जेव्हा तिला भारतात परत यायचं होतं. आणि आता कट्टू भारतातनं तिकडे जाताना हिचं चालू झालं की भारतामध्ये कसं पोल्युशन आहे, कसं तिकडे ट्रॅफिकच आहे आणि श्वास घेतो तरी पण असं वाटतं की आपण धूळ इनहेल करतोय आणि इतकं त्रास होतं ह्या गोष्टींचा. आणि स्ट्रीट फूड वगैरे पण, हायजीन वगैरे ते पण सगळे इश्यूज आहेत. म्हणजे नक्की या बाईचं आणि ह्या तिच्या त्या बैलाचा प्रॉब्लेम काय आहे? भाई कहना क्या चाहते हो, करना क्या चाहते हो तुम? म्हणजे जेव्हा तुम्हाला तिकडून यायचं असतं तेव्हा तिकडचं काय ना काहीतरी चूक दाखवायची आणि इकडचं बरोबर दाखवायचं. मग इकडून तिकडे जायचं आहे तर मग इकडचं कसं वाईट आणि तिकडचं कसं, म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे करायचं तर तुम्ही करा ना. पण मग कशाला खोटी कारणं देता आणि कशाला खोट्या कारणांवर बेस्ड लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करता? यू आर नॉट आन्सरेबल टू एनीवन. एवढंच जर आहे ना, मला असं वाटलं की नाही बस मला तेव्हा असं वाटत होतं पण आता माझा विचार बदललाय. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. तिथून इथे येताना सगळं काही विकून माकून आले, तिकडून इथे येताना इमोशनल झाले आणि आता इथून पण तिथे जाताना परत इमोशनल. अरे तुम्हाला इमोशनल काय व्हायचं, कुठे व्हायचं, कशाला व्हायचं? तुम्ही स्वतःच काहीतरी फालतू निर्णय घेता आणि कारणाला इमोशनल होता. कशाला इमोशनल होता? कोणाला पडली आहे तुमच्या इमोशनल होण्याची? काही गरज नाही इमोशनल वगैरे, काही गरज नाही आहे उगाच नाटकं करण्याची. काय नाही होते. लोकांना येडा बनवून मस्त पेढा खाताय तुम्ही. कसलं डोंबलाचं देशप्रेम आणि कसलं काय फालतूगिरी नुसती. असल्या लोकांना ना तर परत कधी घेताच कामा नये. ह्यांच्यावरती ना असं काहीतरी स्टॅम्प मारला पाहिजे. भाई गयो ना अभी उधरीच रहो, काही झालं तरी तिथे राहा. नाहीतर मग तुम्ही काहीतरी म्हणजे एक व्यवस्थित रिझन असेल आणि काहीतरी व्हॅलिड रिझन तुम्ही चेक करून अशा लोकांना परत घ्या. नाहीतर असे लोकांना हे देशद्रोहींपेक्षा काही कमी नाही. म्हणजे हा खूप मोठा शब्द झाला बट म्हणजे समवॉट मला असं म्हणायचं आहे की हे लोक पण काय कमीचे नाही आहेत. म्हणजे कन्व्हिनियंटली आपल्या देशाचा, आपल्या देशामध्ये जे काही आपण एक्सेप्टन्स आहे त्या अशा ज्या गोष्टी, जे टॉलरन्स आहे, जे आपण सेक्युलरिझम आहे, हे सगळं ज्या गोष्टी आहेत ज्या चांगल्या आहेत त्या गोष्टीचा नाजायज फायदा घेणारी लोक आहेत ही. डेफिनेटली तेव्हा ह्याचं काही ना काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार किंवा त्याला कंपनीने परत बोलावून घेतलं असणार आणि त्यासाठी तो आलेला होता. जे कारण त्यांनी सांगितलेलं नाही आहे. त्यांना असं दाखवायचं की नाही आम्ही खूपच चांगलं आहोत आणि माझा नवरा बेस्ट आहे आणि त्याच्या कामामध्ये आणि त्याचं हे आहे आणि असं काहीच नव्हतं. जे ठासून ते परत सांगतायत की नाही त्याचं असं काहीच प्रॉब्लेम नव्हता, लोक असं म्हणत होते हा प्रॉब्लेम होता. हां विजाचा नसेल पण त्याला कंपनीने सांगितलं असेल की आता तू परत ये, बघूया आपण नंतर. आणि कुठेतरी ते हा पण म्हणाला असेल की ठीक आहे आता काही ऑप्शन नाही आहे, नोकरी तर पाहिजे, आता नोकरी तोपर्यंत दुसरीकडे कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न केला असेल, ते पण मिळालं नसेल, मग काय ऑप्शन नसेल राहिला आणि मग इकडे आता जाऊया आपण. बायकोला पण कन्व्हिन्स केलं असेल की जाऊया आपण आणि तिथे जाऊन परत आपण इंडियामधनं मी ट्राय करत राहतो, जसं आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळेल आपण परत येऊया. ह्या बोलीवरती तो घेऊन गेलेला आहे. ते लोक परत गेलेले आहेत आणि ते पहिल्यापासूनच माइंडमध्ये होतं की आता आपण हे तर नाही सांगू शकत की मला कंपनीने परत बोलावून घेतलं आहे. आणि म्हणजे सांगायचं तर सांगू शकले असते, ह्याच्यावरनंच कळतं ना की माणूस किती सच्चा आहे. पण ज्याला खोटं बोलायचीच सवय आहे आणि आपणच कसे शहाणे, आपणच कसे हुशार, आपणच कसे भारी, काहीतरी लक्झरी हे दाखवण्याचे ज्याला घाण सवयच लागली आहे, खोटं बोलण्याचीच सवय लागली आहे, त्यांच्या तोंडातनं खरं निघणारच कसं? सो मग हे कारण सांगण्यात आलं, काहीतरी जी फालतू कारणं जी सांगितली, जी मी एक्सप्लेन केली आता, ती कारणं देण्यात आली. आणि मग तिथे जाऊन तो प्रयत्न चालूच होता, परत येण्यासाठीची धडपड चालूच. आणि मग जेव्हा आपण लागला तुक्का किंवा परत येण्याचा चान्स मिळाला तर आपण मग तेव्हा बघू काय सांगायचं ते, हीच कारणं उलटी फिरवून सांगू. हे इतकं ह्यांचं सिम्पल गणित होतं आणि इतकं इझिली लोकांना येडा बनवायचं ह्या लोकांनी डिसाईड केलेलं होतं.
पण लोक पण शहाणी आहेत, बऱ्यापैकी लोकांनी यांचा प्लॅन हाडून पडला. आणि अजून तुम्ही शहाणे असाल आणि अजिबात ह्यांना जर तुम्हाला असं वाटत असेल की यांची फालतूगिरी टॉलरेट करायची नाही, तर बस आता आपल्याला रियालिटी समजलेली आहे. तर इथेच थांबा आणि ह्यांना पण आता फुल स्टॉप लागू, नाहीतरी परत तीच फालतूगिरी चालू झाली आहे. तिथून येताना आवराआवरीचे व्लॉग छापले आणि आता तिथे जाऊन परत आता आपली हुशारी दाखवत आहेत. स्वतःचं कसं आपण पैसेवाले आणि आपण कसं खर्च आणि काय 50,000चं शॉपिंग केलं आणि 55,000चं केलं आणि असं घर लावलं आणि तसं आणि माझे नवीन अपार्टमेंट आणि माझं हे आणि मी कसं सांभाळते आणि मग काय काय घेतलं, मग मी कसं सेट केलं. असल्या लोकांना इथेच थांबवा. बस झालं, जितकं येडा बनवायचं बनवलं. हां, अभी नाही बनने वाले हम लोग. आणि अगदीच काय नाही तर ह्या लोकांची अजून एक फालतूगिरी म्हणजे जातीचं कार्ड खेळायचं. जे वळणा करते तेच ही पण. हां, आणि अजून एक कॉमन गोष्ट राहिली, जेव्हा तिथून इथे येत होते तेव्हा म्हणत होते की आमचे फ्रेंड्स आणि ते खूप एक्सायटेड आहेत. आमचे फ्रेंड्स ते आम्हाला म्हणतात की तुम्ही इथे भारतात आल्यावर आपण असं मजा करूया तसं मजा करूया. आणि त्यांनी खूप काय काय प्लॅन्स ठरवले आहेत. ते आमची वाट बघतायत. ते आम्हाला म्हणत आहेत की तुम्ही याच, आम्ही सगळं काही काय काय प्लॅन करून ठेवलं आहे असं तसं. आणि मग इथून तिथे जाताना पण म्हणजे मग तेव्हा इकडचे फ्रेंड्स रडले पडले, काय झालं भारतातले तरी जाऊ देत. आता नवीन फ्रेंड्स, आता तिकडचे फ्रेंड्स बोलवत आहेत. तिकडचे फ्रेंड्स दाखवले पण तिकडे गेल्या गेल्या लगेच घेऊन गेलेली फ्रेंड्सना. तर मग तिकडचे फ्रेंड्स आता एक्सायटेड आहेत. ते इतके खुश आहे आम्ही परत येणार म्हणून. बापरे, मला तर खरंच म्हणजे कळत नाही. अशा लोकांचे, अशा थुकरट लोकांचे फ्रेंड्स पण असतात. ते पण ह्यांच्यासारखेच थुकरट असतील ना, म्हणून ह्यांचे फ्रेंड्स आहेत. नाहीतर इसकी टोपी उसके सरवाल्यांचे कसे काय, म्हणजे इकडे पण एवढे फ्रेंड्स, या इकडच्या फ्रेंड्सना पण पाहिजे हे आणि तिकडच्या फ्रेंड्सना पण. वा वा वा, खरंच बाबा खरंच. पण हे ना शेवटचं होतं. आता गपगुमान तिथे गेल्यात ना, तिथेच राहा, समजलं. उगाचच परत येऊ नका आमच्या भारतात, उगाचच नावं ठेवायला आणि उगाचच काहीतरी कारणं सांगून परत पळायला. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की बाबा जा, जिथे जायचं तिथे जा. जितकं म्हणजे आपलं नाव जिथे चांगलं होईल, आपल्या पूर्ण जगभरात आपल्या देशाचं नाव करा, एक उंची गाठा. डेफिनेटली आम्हाला प्राऊड फील होईल. पण जे काय करताय ते सच्चेपणाने करा. आपल्या कर्मभूमीचा, आपल्या जन्मभूमीचा दोन्हीचाही तितकाच मान सन्मान ठेवा. आपल्या कन्व्हिनियन्सप्रमाणे जेव्हा आपण वागायला लागतो, जेव्हा आपण आपल्या जन्मभूमीचा कर्मभूमीचा फायदा घ्यायला लागतो ना, तेव्हा आपण कुणीकडचेच राहत नाही, कुठलेच राहत नाही. स्वार्थी विचार करू नका, स्वार्थी बनवू नका. संधीचं सोनं करा, नाहीतर तेलही गेलं, तूपही गेलं, जन्मभूमीही गेली, कर्मभूमीही गेली, हाती राहिलं धुपाटणं, अशी अवस्था होईल तुमची. चला तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासरा.